येत आहे का आवाज? तर आहे महाराज, आता. हा ठीक आहे, ठीक आहे. तर मी सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आधी धन्यवाद देतो आणि विशेष रूपाने डॉक्टर नयन कुमारजी जे संयोजक पण आहेत त्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो व जवळपास 50 पर्यंत आपले श्रोते आहेत, प्रशिक्षु आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी किमान दररोज 1 तास देऊन या प्रशिक्षणाला व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहेत. तर आपण आज या संस्काराला प्रारंभ करूया. पहा, मला जो संस्कार मिळालेला आहे, आपण सर्वांनी त्याचं नाव ऐकलेलं आहे, समावर्तन संस्कार. समावर्तन संस्कार फार उत्तम संस्कार आहेत आणि आतापर्यंत जी आपली संस्कारांची आपण श्रृंखला चालू आहे त्यातील जे 16 संस्कार आहेत, 16 संस्कारापैकी 12वा संस्कार म्हणून आपण समावर्तन संस्काराला मानतो किंवा महर्षी दयानंदांनी 12वा संस्कार म्हणून समावर्तन संस्काराचा उल्लेख केलेला आहे. एक साधारणतः कोणताही संस्कार आपल्याला करायचा असेल, हेमंत, कोणत्याही संस्काराबद्दल आपल्याला कोणी बोलवलेलं आहे, तर एक पुरोहिताकडून पहिली अपेक्षा जी असते ती अपेक्षा व्यक्त करून मी पुढे जाऊ इच्छितो की पुरोहिताकडून पहिली अपेक्षा असते की पुरोहिताने संस्काराबद्दल अगोदर माहिती द्यावी की संस्कार म्हणजे काय, संस्कार का करत आहात आणि संस्कार केल्याने कोणता फायदा होणार आहे. एक संस्कृत भाषेत म्हण आहे, प्रयोजनम विना मंदोपि न प्रवर्तते. जर प्रयोजन नसेल तर अजगर सुद्धा, साप सुद्धा इकडे तिकडे फिरत नाही. तर समोरच्या माणसाला जर संस्काराचं प्रयोजन कळालं, आता जसं मी आधी समावर्तन संस्काराचं प्रयोजन सांगणार आहे. पहा, आजही समावर्तन संस्कार होतात पण ते वेगळ्या पद्धतीने होतात. आधी होत होते ते वेगळ्या पद्धतीने होत होते. पण मी मूळ गोष्टीवर तुम्हाला जाऊ इच्छितो की संस्कारच का केले पाहिजे. आपण साधी भाजी खातो, साधं वरण खातो. ही साधी भाजी आणि साधं वरण सुद्धा जर फिकट असेल, मीठ टाकलेले नसेल, फोडणी दिली नसेल तर आपल्याला काही आवडत नाही. आपल्यालाच नव्हे तर लहान बाळाला सुद्धा आवडत नाही. कारण प्रत्येकाला वाटते काहीतरी चमचमीत असावं, काहीतरी चांगलं असावं, चविष्ट असावं, स्वादिष्ट असावं, सुस्वादू असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसंच मानवीय जीवन सुद्धा जोपर्यंत मानवीय जीवनामध्ये विविधता येत नाहीत, मानवीय जीवनामध्ये सौंदर्य येत नाहीत, मानवीय जीवनामध्ये सुविचार येत नाहीत, मानवीय जीवनामध्ये एक सुसंगतपणा येत नाहीत, मानवीय जीवनामध्ये अनुशासन येत नाहीत, तोपर्यंत मानवी जीवन व्यर्थ आहे. आणि मानवी जीवनाला सुसंगत बनवण्यासाठी, मानवाला मानव बनवण्यासाठी, मानवाला उत्तम संदेश देण्यासाठी, किंवा प्राचीन काळी एक म्हण असायची, शतपथ ब्राह्मणाची म्हण आहे की यत्र वै पशुं संज्ञपयति स स्वर्ग. जेथे पशूंना शिकवलं जाते ते स्वर्ग आहे. म्हणजे काय स्वर्ग आहे तर म्हणजे गुरुकुल वगैरे जे असायचे प्राचीन काळी ते सर्व स्वर्ग असायचे. आणि ते स्वर्ग यासाठी असायचे कारण तिथे विद्यार्थी यायचे, विद्यार्थी शिकायचे आणि शिकल्यानंतर गुणवंत व्हायचे. अर्थात त्यांना विविध प्रकारचे संस्कार दिले जायचे. आज आपण सगळेजण चिंतित आहोत, मुलं ऐकत नाहीत, समाजामध्ये गडबड आहे, तर कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो, असं विविध प्रकारे आपण ऐकत असतो. आणि याचं मूळ कारण जे आहे ते संस्कारित संतती न होणे. आणि म्हणून पहिल्या संस्कारापासून आपण जो पहिला पंडित जी, पंडित जी, हाँ थोड़ा वॉल्यूम बढ़ाइए, थोड़ा वॉल्यूम बढ़ाइए. अच्छा, बढ़ा हुआ है, बढ़ा हुआ है. अब आ रही है आवाज? हाँ ठीक है, ठीक है. हाँ जी, हाँ जी, हाँ जी. तो मैं बता रहा था कि आज जो हम चिंतित हैं, किस बारे में चिंतित हैं? हमारे बच्चे नहीं सुन रहे हैं, हमारे घर में संस्कार नहीं है, परिवार में नहीं है, समाज में नहीं है. और लोग हेडफोन नहीं, हेडफोन है?
हेडफोन देखता हूं मैं। अंतरिक्ष हेडफोन दो। वो अच्छा रहेगा, जरा आवाज ज्यादा आती है। ठीक है, ठीक है, ठीक है। ओम, आ रही है आवाज अब? आवाज हाँ अच्छी जी, आ रही है। हाँ जी, हाँ अच्छे। जी। ठीक, ठीक है। तो मैं कह रहा था कि आज हम सब चिंतित हैं, सब परेशान है कि संस्कार नहीं है, संस्कार नहीं है। और यदि वास्तव में हमें मनुष्य को संस्कार देने, क्योंकि मनुष्य को मनुष्य बनाना है, तो ये संस्कार आवश्यक है। और इसी कड़ी में आज का हमारा समावर्तन संस्कार भी है। देखिए, पहले संस्कार का नाम और संस्कार के नाम से उसके अर्थ को हम समझ ले कि ये क्या है। सम अधिक आवर्तन, ऐसे दो शब्द हैं, सम प्लस आवर्तन। सम आवर्तन अर्थात चांगल्या पद्धतीने, सम म्हणजे चांगल्या पद्धतीने, आवर्तन म्हणजे परत येणे, म्हणजे जिथून तुम्ही निघालो होतो तिथे परत येणे, याचं नाव आहे आवर्तन। तर कुठून निघालो होतो तुम्ही? समावर्तन संस्कार उपनयन संस्काराशी जोड़ला गेलेला आहे। समावर्तन संस्कार आप तभी कर सकते हैं जब आपने उपनयन संस्कार किया हो। और उपनयन संस्कार के समय बालक को 8 वर्ष की अवस्था में घर से भेजा जाता था और 25 वर्ष की अवस्था में, 24 वर्ष की अवस्था में वह बालक वापस घर आता था। ये प्रक्रिया होती थी, अर्थात एक आवर्तन पूरा होता था। अब ये एक आवर्तन कैसे पूरा होता था, कब होता था, वो भी थोड़ा जान ले हम। प्राचीन काल में सारे बालकों का यज्ञोपवीत होता था। उपनयन होता था, उस समय बालक भिक्षा मांगता था और भिक्षा मांग के कहता था मैं गुरुकुल जा रहा हूं, मेरे आचार्य के लिए मुझे भिक्षा चाहिए, मेरे आचार्य के लिए मुझे आप लोग भिक्षा दीजिए। और वो भिक्षा लेकर के जाता था। और जब भिक्षा लेकर के जाता था तो उसे, जब वह समावर्तन संस्कार की वेला आती थी, समय आता था, तो आचार्य बहुत सारी भिक्षा देता था उसे। और वह भिक्षा ज्ञान रूप भिक्षा होती थी, वह भिक्षा विद्या रूप भिक्षा होती थी। और वह भिक्षा जब दे देता था तो वो झोली भर के जब वापस लौटता था, तब वो समावर्तन संस्कार गुरुकुल के अंदर किया जाता था। ये दो बातें ध्यान रखनी है कि उपनयन संस्कार घर में होता था और समावर्तन संस्कार गुरुकुल में होता था। आज अगर हम देखें भाई, आज समावर्तन संस्कार तो कोई करता हुआ हमें दिखाई नहीं देता है। और हम आर्य समाजी लोग भी समावर्तन संस्कार नहीं करते हैं, केवल सीधा विवाह संस्कार करते हैं। पर समावर्तन संस्कार क्या है? आज की भाषा में यदि मैं समावर्तन संस्कार को स्पष्ट करूं तो आज की भाषा में दीक्षांत समारंभ है। आप सब लोग जानते हैं कि कॉलेजों में जब पीएचडी की डिग्री जाती है, डिग्री दी जाती है, एमए की डिग्री दी जाती है, तो यूनिवर्सिटी में बुलाया जाता है, विश्वविद्यालय में बुलाया जाता है और वहां दीक्षांत समारोह होता है। और दीक्षांत समारोह वहां केवल होता है डिग्रियां बांटने का। और यहां डिग्रियां बांटने का संस्कार नहीं है, यहां तो जो प्राप्त किया है और आगे क्या करना है उसकी शिक्षा दी जाती है, और वो समावर्तन संस्कार के अंतर्गत आ जाता है। देखिए, हम सब जानते हैं कि हमारे यहाँ 4 आश्रम हैं, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ और संन्यास। तो ब्रह्मचर्य आश्रम में जाना और ब्रह्मचर्य आश्रम की पूर्णता होना, ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण हो जाना, जैसे ही ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण हुआ और 3 प्रकार का स्नातक बनता था पहले। तो ये 3 प्रकार के स्नातक क्या कहलाते थे? पहला स्नातक बनता था ब्रह्मचर्य धारण करने वाला, वो कहलाता था विद्या स्नातक। दूसरा बनता था व्रत स्नातक और तीसरा बनता था विद्या व्रत स्नातक। थोड़ा सा हम इसको समझेंगे। विद्या स्नातक वो होता था कि जो विद्या समाप्त कर देता था पर ब्रह्मचर्य समाप्त नहीं करता था। दूसरा व्रत स्नातक होता था जो ब्रह्मचर्य समाप्त कर देता था पर विद्या समाप्त नहीं करता था। और तीसरा जो स्नातक होता था जिसे हम विद्याव्रत स्नातक कहते हैं, तो विद्याव्रत स्नातक वो विद्या भी समाप्त करता था, ब्रह्मचर्य भी समाप्त करता था
तो ये तीनों प्रकार के स्नातकों का समावर्तन संस्कार का उल्लेख है और तीनों प्रकार के स्नातकों का समावर्तन संस्कार किया जाना चाहिए। अब ये समावर्तन संस्कार क्या है और थोड़ा सा जान ले। समावर्तन संस्कार साधारण रूप से और कुछ नहीं है, गुरुकुल में जितना पढ़ा था, गुरुकुल में पढ़ते समय दाढ़ी बढ़ी हुई थी, गुरुकुल में पढ़ते समय शिखा बढ़ी हुई थी, बाल बड़े हुए थे, नख वो काटता नहीं था, नख जो है तो अपने आप काम करते हुए गल जाते थे, ढल जाते थे। उसके साथ में वस्त्र जो पहनता था, सादे वस्त्र पहनता था, वह चप्पल तो पैरों में पहनता ही नहीं था। इस प्रकार से वह कुछ भी धारण नहीं करता था। परंतु आज उसे अगले संस्कार के लिए, अगले आश्रम के लिए तैयार किया जा रहा है और अगले आश्रम के लिए तैयार करने के लिए जो संस्कार किया जाता था उसका नाम था समावर्तन संस्कार। देखिए, समावर्तन संस्कार के समय उपदेश दिया जाता था। उस बालक को तैयार एक प्रकार से जैसे अभिषेक किया जाता है राजा का, ठीक उसी प्रकार इस ब्रह्मचारी का भी अभिषेक किया जाता था। आणि अभिषेक करताना ते म्हणायचे की हा जो ब्रह्मचारी आहे, युवा श्वासः परिवीत आगात समुश्रेयान भवति जायमानः तम धीरासः कवय उन्नयंती स्वाध्यो मनसा देवयंतः। हा जो देवता स्वरूप ब्रह्मचारी आहे, जो तेजस्वी आहे, ज्यांनी पूर्ण विद्या ग्रहण केलेली आहे, आता त्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, त्याला आता पुढची आज्ञा आहे की तू गृहस्थ आश्रम मध्ये जा। एक इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, नुसतं गृहस्थ आश्रम मध्ये आज तर कोणी लग्न करतात किंवा सगळेच लग्न करतात, काही गुरुकुलामध्ये आजही आहेत ब्रह्मचारी लोक जे लग्न करत नाहीत, परंतु प्राचीन काळात गुरुची आज्ञा झाल्याशिवाय, गुरुची आज्ञा मिळाल्याशिवाय त्याला लग्न करण्याची परवानगी नव्हती। आणि लग्न एकतर आचार्य स्वतः लावून देत होते, नाहीतर मग घरी लावलं जायचं। तर ठीक आहे, आता हे थोडंसं तुम्हाला या आश्रमाबद्दलची माहिती दिली मी, या संस्काराबद्दलची माहिती दिली मी। आता आपण थोडंसं पुढे जाऊया। पुढे जाताना काय विधी आहे आणि कसं विधी करायचं असते, यज्ञशाला नेहमी सजलेली असावी बरं का। कधी कधी आपण सुद्धा ठीक आहे, आपण बाकीचे काही दंड तुफान करत नाही, पण आपली गडबड काय होऊन जाते की आपले पात्र, मला अनेकदा अनेक ठिकाणी संस्कार करायला जातो तर पहिल्यांदा म्हणत असतो, बाबा हे भांडे घासा, तांब्याचे भांडे असतात आपले, मळकट असतात अनेक ठिकाणी, तर आधी हे पहा की वातावरण प्रसन्न आहे की नाही। कोणत्याही पुरोहितांनी पहिल्यांदा हे पाहायचं की मी जिथे संस्कार करणार आहे तो असं उठून दिसावं, तो असं वाटलं पाहिजे की हा प्रसन्न चित्त वातावरण आहे, या वातावरणामध्ये संस्कार व्हायला पाहिजे। आणि एक दुसरी गोष्ट अशी सांगतो की जरी तुमचा मुलगा गुरुकुलात नाही शिकलेला आहे, जरी आपलं कोणी गुरुकुलात नाही शिकलेला आहे, तरी लग्नाच्या पहिल्या दिवशी हा संस्कार त्यांच्या घरी व्हायला पाहिजे किंवा त्या सर्वांनी केला पाहिजे। आता पहा, वेदी सजलेली आहे, सगळे लोक तयार झालेले आहेत आणि सगळे लोक तयार झाल्यानंतर आता बघा कोण कोण लोक तयार व्हायला पाहिजे हे पण महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण त्या ब्रह्मचार्याला आता गृहस्थ आश्रमात जायचं आहे, तर त्याला पाहण्यासाठी कोण कोण लोक उपस्थित असले पाहिजे, तर म्हणतात राजा, आचार्य, श्वशुर, चाचा, मामा इत्यादी सगळे त्यांचे जे जे काही नातेवाईक आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे। आणि जेव्हा तो ब्रह्मचारी त्याचं एकतर गुरुकुलामध्ये नाही तर घरी आगमन झालं तर आपल्याकडे स्वागत विधी आहे, जसं लग्नामध्ये स्वागत विधी आहे, लग्नाची विधी पुढे येणार आहे, तसं ब्रह्मचार्याची सुद्धा स्वागत विधी आहे। आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं या पद्धतीने स्वागत करायला पाहिजे। काय स्वागत विधी होते त्याचं, परत अर्घ्य दिलं जाते, जल दिलं जाते, मधुपर्क दिलं जाते, आसन दिलं जाते, म्हणजे ती विधीच आहे। विष्टरो विष्टरो विष्टरा प्रतिगृह्यताम, आचमनीयम 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 प्रतिगृह्यताम, अर्घ्यो अर्घ्यो अर्घ्या प्रतिगृह्यताम। जरी याच्यामध्ये मंत्र नाहीत पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्घ्य द्यावं, पाद्य द्यावं, याचा अर्थच आहे
की पाद्य कसं देणार तुम्ही, नुसतं पाणी देणार का, नाही, मंत्र बोलूनच काहीतरी द्यायला पाहिजे. तर मंत्र बोलून आपण त्यांना त्यांचे पाद प्रक्षालन, त्यांचे मुख प्रक्षालनसाठी अर्घ्य आणि आसन देणार आपण. तर आसन देताना सुद्धा त्या प्रकारचे मंत्र बोलले पाहिजे पुरोहिताने. विराजो दोहोसी विराजो दोहमशीय मई पद्य विराज इत्यादी मंत्र बोलून मग त्यांना बसून मधुपर्क दिलं पाहिजे. बघा, मधुपर्क आपल्याला वाटते की लग्नामध्येच दिलं जाते. नाही नाही नाही, कोणताही विद्वान आपल्या घरी आले, कोणते साधू संन्यासी आपल्या घरी आले, तर त्यांना सुद्धा आपण मधुपर्क दिलं पाहिजे. त्यांना सुद्धा आपण जे आहे असं सत्कार केलं पाहिजे. ज्याच्या घरामध्ये सत्कार होतो त्याच्या घरामध्ये खरंच खूप आनंद राहतो आणि त्याच्या घरामध्ये सर्व सुख येतात. ज्याच्या घरामध्ये सत्काराची पद्धत नाही, लक्षात घ्या, त्याच्या घरातील वृद्ध लोक सुद्धा असेच राहून जातात. मग घरच्यांचा सत्कार करायचा असेल तर बाहेरच्यांचा सत्कार करायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. आता यानंतर तम प्रतीतम स्वधर्मेण धर्मादाय हरम पितुः सृग्विणम तल्पासीनम अरहेत प्रथमम गवा. त्या ब्रह्मचार्याचे आई वडील किंवा आचार्य हे सर्व काय करतील, त्याला सर्वात अगोदर त्याला आसनावरती बसून गोदान दिलं पाहिजे, वस्त्रदान दिलं पाहिजे, धनदान दिलं पाहिजे. तानि कल्पत ब्रह्मचारी सलीलस्य पृष्ठे तपोतिष्ठत्तप्यमानः समुद्रे सस्नातो बभ्रू पिंगलः पृथिव्याम बहुरोचते. असं वाटलं पाहिजे ब्रह्मचारी सुद्धा की तो पृथिव्याम बहुरोचते, अर्थात सगळे लोक त्याला सर्वांना तो आवडेल. अर्थात तात्पर्य एवढंच आहे की ब्रह्मचारी सुद्धा सुंदर दिसायला पाहिजे. ब्रह्मचारी सुद्धा असं वाटलं पाहिजे की हा ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी जो आहे तो खरोखरच तेजस्वी आणि दीप्तिमान आहे. आता पहा, एक आणखी यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे ती ही की तो ब्रह्मचारी येत आहेत आणि ब्रह्मचारी येत आहेत, तुम्ही स्वागत केलेलं आहे, आणखी आलेलंच आहे. ही सर्व विधी आपण आता सगळी विधी एका स्थानावर एका आसनावर बसूनच करून घेतो. तिथेच थोडेसे पाय काढले, तिथे थोडस पाणी शिंपडलं, तिथे थोडस अर्घ्य दिलं, तिथे थोडस आपण मधुपर्क दिलं. पण असं प्राचीन काळी असं होत नव्हतं. हे अर्घ्य पाद्य मधुपर्क हे आधीच दिले पाहिजे. घरामध्ये प्रवेश करताना जी सर्व प्रक्रिया व्हायला पाहिजे. आज होत नाहीत म्हणून ठीक आहे, आज जशी परिस्थिती असते त्या परिस्थितीप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. यानंतर आता ब्रह्मचारी आहे, गंभीर आहे, त्यांनी उत्तम व्रत धारण केलेले आहेत. आता यानंतर पाठीमागे जे याच्यामध्ये दिलेले आहेत की त्याचं ब्रह्मचर्य कसं पूर्ण व्हावं, गृहस्थ आश्रमाची इच्छा त्यांनी कशी करावी. तर बघा, लक्षात घ्या, त्यांनी आचार्याला सांगितलं पाहिजे. कोणी सांगितलं पाहिजे आचार्याला? ब्रह्मचार्याने किंवा त्याच्या माता पितांनी सांगितलं पाहिजे की आम्ही आमच्या मुलाचं लग्न लावू इच्छितो, किंवा ब्रह्मचार्याने सांगितलं पाहिजे की मी स्वतः विवाह करू इच्छित आहे आणि विवाह करू इच्छित आहे तर त्यासाठी मला आज्ञा पाहिजे. आणि इथे आचार्याने आता विधी सुरू केलेली आहेत. यज्ञकुंड सजलेला आहे, सामग्री इत्यादी आपण एकत्रित केलेली आहेत. बरं का, दोन गोष्टीवरती आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे पहिल्यांदा किंवा जेव्हा जेव्हा आपण कोणतेही संस्कार करतो त्या संस्काराच्या वेळी स्वस्ती वाचन शांतीकरणम म्हणण्याची पद्धत आहे किंवा विधी आहे की स्वस्ती वाचन पाहिजे, शांतीकरणम पाहिजे, आज्ञादान पाहिजे, समिधादान पाहिजे. पुरोहिताला पहिलं हे आहे की त्याला, बरं का, दोन प्रकारचे पुरोहित आपण असतो. एक पुरोहित ते असतात की जिथे काहीच नाहीत, कोणीच नाहीत, एक आपण तिथे काम करायला लावतो त्यांना. तर आता जेवढे नवीन आहेत तर तुम्ही नवीन जेवढे पुरोहित होणार आहात सर्वांनी असं समजायचे की आपल्याला लहानशा लहान जागेवर जरी बोलवलं तर तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर किमान अपेक्षा, बरं का, जास्त अपेक्षा नाही, आपले मंत्र शुद्ध पाहिजे. आजकाल काय होते, अनेक पौराणिक लोकही बसलेले असतात आणि जर आपण कितीही चांगलं
प्रवचन दिलं, पण जर आपल्या मंत्रामध्ये काही चुका असल्या तर आपल्याला काही लोक नाव ठेवायला लागतात. म्हणून मी नेहमी म्हणतो की मंत्र पाठ व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. जरी कमी मंत्र तुम्ही बोलणार, पण मंत्र व्यवस्थित असावे. आता पुढे जाऊया. यज्ञ झालेला आहे, सृष्टीकृत आहुती दिलेली आहे. प्राजापत्य, माझी तरी इच्छा होती खरं म्हणजे की असं शुष्क संस्कार तरी दाखवावं, म्हणजे संस्कार, शुष्क संस्कार चालू आहेत आणि आपण सर्वजण पाहत आहात. पण आता झूम मध्ये जशी व्यवस्था आहे आणि जेवढं आपण करू शकतो तेवढं चालू आहे आणि तेवढं आपण करत आहोत. पुढच्या वेळा करू. हा, काय हरकत नाही, काय हरकत नाही, नक्की. कारण काय आहे की असं आपण थ्योरी कितीही बोललो तर त्याचं तेवढं महत्व राहत नाही जेवढं प्रॅक्टिकल करून दाखवलं तर तेवढं महत्व राहतं. म्हणजे प्रत्येक संस्कार असं प्रॅक्टिकल आपण करायला पाहिजे. कारण मला आजही आठवतं, आम्ही जेव्हा गुरुकुल होशंगाबाद मध्ये होतो आणि आम्हाला संस्कार शिकवले जात होते, तर संस्कार शिकवताना ते शुष्क संस्कार करायचे. एका मुलाला धर्मपत्नी बनवून द्यायचे, एका मुलाला पती बनवून द्यायचे आणि मग जशी जशी विधी करून घ्यायची तशी विधी आम्ही केली होती. असो, पहा, अग्नी प्रदीप्त आहेत. एक आणखी कधी कधी गडबड होते, आपण जेव्हा यज्ञ करतो ना तर अग्नीकडे फार लक्ष असायला पाहिजे आपलं. मी असं एक दोनदा अनेक पुरोहितासोबत घडलेले आहेत, आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत घडलेलं आहेत की ते अग्नी इकडे तिकडे पडल्यामुळे ते आसन जे आहे तर ते पेटले होते. तर ते मात्र लक्षात घ्यायचं, पुरोहिताला दोन कामं करायची असतात, मंत्रही बोलायचे आहेत, उपदेशही द्यायचे आहेत आणि समिधा सुद्धा व्यवस्थित करायचे आहेत. कारण अनेक ठिकाणी आपण एकटेच असतो, इतर लोक नसतात, तर अग्नी वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आजकाल मंडप असतात, मंडपाला अग्नी लागणार नाहीत याची काळजी घ्यावी, हे पुरोहिताचं विशेष लक्ष आहे. आता यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे की महर्षी दयानंद लिहितात की सुगंध आदि औषध युक्त जल से भरे हुए 8 घड़े वेदी के उत्तर भाग में जो पूर्व से रखे हुए हों. देखो, 8 घड़े बनाना है, 8 घड़े रखना है आपको, और ये 8 घड़े आप रखेंगे और वो भी सुगंधित जल से युक्त, अगर हो, तगर हो, चंदन हो उनमें, तो इत्यादि चीजें वहां पर घड़ों में होनी चाहिए. और 8 घड़े किस लिए है उसका विधान आगे आएगा ही आएगा. ये 8 घड़े वहां पर आपको दिखाई देने चाहिए. अब क्या है, ये 8 घड़ों में ओम ये अपस्वंतर्ग्नयः प्रविष्टा गोह्य उपगोह्यो मयूषो मनोहास्खलो ये मंत्र का पाठ करना है और इस मंत्र से घड़े का जल लेना है और ये जल से स्नान कराना है उस ब्रह्मचारी को. ध्यान देना है, पहले स्नान होगा, स्वागत हो गया है, अब स्नान हो रहा है, तो आप ये मंत्र नहीं भी बोलेंगे तो कम से कम जो मंत्र हम स्नान के बोलते हैं, ओम आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्जे दधातनः महेरणाय चक्षसे ओम यो वश्वतमो रसस्तस्य भाजेते हनः उशतीरिव मातरः तस्मा अरंगमामो अस्य क्षयाय जिनवथ. ये इत्यादि मंत्रों को आपको बोलना है. कम से कम स्नान के मंत्र तो आपको 3 मंत्र जो है वो पाठ होने चाहिए. इसके पश्चात अब देखिए कितनी गजब की बात हो रही है. ब्रह्मचारी था अभी तक वो, अब उसके एक एक वस्त्र को निकाला जा रहा है, उसके एक एक वस्त्र को छुड़ाया जा रहा है. कैसे? सबसे पहले ब्रह्मचारी के लिए जो मेखला आवश्यक थी, मेखला मतलब आजकल जो करदोडा आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, लोक करदोडा बांधलेले असतात, तर ते करदोडा जो असतो ते मेखला असतो आणि मुंजचा बनलेला असतो, चांगला मोठा असतो आणि पाठीमागे सुद्धा गाठ असते त्यामध्ये, म्हणजे ब्रह्मचार्याने सरळ झोपू नये म्हणून करवट मध्ये झोपावं यासाठी ती गाठ असते. तर ते सर्वात आधी मंत्र, बरं का, मंत्र बोलल्यानंतर क्रिया असते. मंत्र बोलायचा आहे, ओम उदुत्तमम वरुण पाशमस्वदवाधमम विमध्यम. हे ब्रह्मचारी, आज तुला मी पाश म्हणजे ज्या ज्या बंधनामध्ये तू होता त्या सर्व बंधनापासून तुला मी मुक्त करत आहेत. आणि त्याची मेखला आणि दंड, जे काही ब्रह्मचारीला दंड धारण उपनयन करताना दंड दिलं होतं बघा, तर ते दंड सुद्धा त्याच्याकडून काढून घेतलं जाते, मेखला काढून घेतली जाते आणि त्यानंतर दही आणि तिल यांचं प्राशन करून मग काय पुढची प्रक्रिया आहे, त्याची दाढी केली जाते.
लक्षात घ्या बरं का. ब्रह्मचार्याला आता त्याला तो जो बिचारा एक प्रकारे वनस्थ होता, वनीय वस्त्र धारण केलेला होता, त्याला आता नगरीय बनवत आहोत आपण. एक प्रकारे समावर्तन संस्कार म्हणजे जो बिचारा वनामध्ये राहून वनासारखा झाला होता, तर त्याला आता नगरासारखं बनवायचं आहे. कधी कधी लोकांना, गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांना पाहून भीती वाटते की यार हे असे गुरुकुलचे विद्यार्थी आहेत, यांचं काय होईल, दाढी वाढलेली आहेत, शेंडी वाढलेली आहेत, कपडे असे घातलेले आहेत. पण असं नाही, ते गुरुकुलात असेपर्यंत असे राहतात विद्यार्थी. परंतु आता विद्यार्थी काय झालेले आहेत, आता तो गृहस्थ होत आहेत, आणि गृहस्थ होत आहेत म्हणून त्याला विविध प्रकारे सजवत आहेत. तर काय, त्याची दाढी केलेली आहे, त्याची जटा काढलेली आहे, त्याचे नख काढलेले आहेत. म्हणजे त्या अगोदर नखांचं छेदन सुद्धा करायचं नाही, ते नख आपोआप, कारण आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे बरं का. आयुर्वेद म्हणतो की जे नख कापतात ते पापी लोक आहेत. तात्पर्य असं आहे की नख तुमचे शेतामध्ये काम करताना आपोआप गळाले पाहिजे, आपोआप तुटले पाहिजे. आता आजची गोष्ट आपण ते करत नाहीत, पण ते आधी त्यावेळची गोष्ट अशी होती. मग आता त्याला उत्तम वस्त्र द्यायचे आहेत बरं का. उंबराच्या लकडीने दंत धावन करायचे आहेत, अर्थात दात वगैरे स्वच्छ करायचे आहेत. पुढे शरीराला उत्तम वस्त्र धारण केलेले आहेत, पीतांबर वस्त्र धारण केलेले आहेत. तर सुंदर वस्त्र, याचं तात्पर्य फक्त एवढं की सुंदर वस्त्र द्यावे. आपण कधी कधी म्हणतो आहेर नको, आहेर नको, पण प्राचीन काळामध्ये आहेराला फार महत्व होतं. हे आहेरच जाते एक प्रकारे. त्याला उत्तम वस्त्र दिलेले आहेत. त्यानंतर सव्य आणि अपसव्य केले पाहिजे. हे तर कोणालाच लक्षात राहत नाही काय सव्य आहे आणि काय अपसव्य आहे. महर्षी दयानंदनी लिहिलेलं आहे बरं का. ते म्हणतात, ओम प्राणापानो में तर्पय, चक्षुर में तर्पय, श्रोत्रम में तर्पय, इस मंत्र से स्पर्श करके हाथ में जल ले, अपसव्य और दक्षिण मुख होके. अपसव्यचं तात्पर्य आहे आपलं जानवं जे आहे ते उजवीकडे करायचं असते. आता आपलं जानवं डावीकडे असतो, अपसव्य सव्य असतो, मग त्याला अपसव्य करणे, याचं नाव आहे सव्य अपसव्य. मग त्या पितरः शुंदद्वम, पाणी जे आहे तर जमिनीवर सोडायला लावायचे. ओम सुसक्षा अहमक्षीभ्याम भूयासम स्वरच्या मुखेन सुश्रुतकरणाभ्याम भूयासम इत्यादी मंत्र त्याला जाप करायला लावायचे आहेत. सुंदर वस्त्र धारण करायला लावायचे आहेत या मंत्राने. परिधास्य यशोदास्य दीर्घायुत्वाय जरदष्टिरश्मी इत्यादी मंत्राने त्याला आपण सज्जी करायचं आहे. यानंतर काय, उपवस्त्र त्याला धारण करायला, पण वस्त्र सुद्धा धारण करायचे आहेत ते मंत्रासोबत करायचे आहेत. सुगंधित पुष्पांची माळ त्याला धारण करायची आहे, त्याला द्यायची आहेत आणि म्हणायचे आहेत ओम. आता बघा, हे मंत्र तुम्हाला खरं तर आता आमचीही चूक आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक पुरोहिताला जो संस्कार तो करत असेल तो संस्कार मुखोद्गत असायला पाहिजे. तर मुखोद्गत नाही तर किमान चांगल्या पद्धतीने वाचता तरी यायला पाहिजे. तर तो मंत्र म्हणणार आहे, ओम यद्यशोपसरसामिंद्रश्चकार विपुलम पृथु तेन संग्रथिता सुमनसः आबध्नामी यशोमयी. अर्थात यानी मग पगडी घालायची आहे. आजही लग्नामध्ये आपण जातो तर लग्नामध्ये पगडी घालण्याची प्रथा आहे. तर लग्नामध्ये पगडी द्यायची असते आणि त्याला मुकुट धारण करायचं म्हटलेलं आहे बघा, लक्षात घ्या. मुकुट धारण केल्यानंतर आणि मुकुट व्यवस्थित जर धारण केलं तर तो ब्रह्मचारी खरोखर सुंदर दिसतो. आणि मुकुट धारण केल्यानंतर मग काय, अंजन सुद्धा धारण करण्याचे आहेत. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की माझे सुद्धा समावर्तन संस्कार झाला होता आणि माझे गुरु म्हणजे गुरुकुल गौतमनगर येऊन केला होता. आणि त्यांनी माझ्या घरी येऊन हा संस्कार जेव्हा केला तर हा संस्कार करताना माझ्याही डोळ्यामध्ये अंजन घालण्यात आलं. म्हणजे आजपर्यंत त्यांनी कोणतेही श्रृंगार केलेले नाहीत, पण आता त्याला श्रृंगार करायचे आहेत आणि आता तो श्रृंगार करत आहे. तर डोळ्यामध्ये त्यामध्ये त्यावेळी म्हणावं, दर्पण असावं त्याच्या समोर. ओम वृत्रस्यासि कनेनकश्चक्षुर्दा असि चक्षुर्मे देहि अलंकरणमसि भूयो अलंकरणम भूयात
त्याला अलंकरण धारण करावेत, उत्तम उत्तम जेवढे काही अलंकार नेटवर्क की वजह रखा, से पादवेष्टन आपकी आवाज क्या नहीं है, आ रही। त्याला त्याला तो हाँ नहीं, फोन आ गया कृपया था, बंद कोई कर बात। दीजिए, आवाज नहीं। जी हाँ जी, आवाज आ रही है कि नहीं? हाँ, तो आ रही, अब आ आवाज आ रही रही, है। हाँ आवाज आ रही। ठीक आहे, ठीक आहे. तो आ रही है. पादवेष्टन धारण करायचे आहेत म्हणजे काय? पादवेष्टन म्हणजे सरळ आपल्या साधे भाषेमध्ये उत्तम उपान्न, उपान्न म्हणजे बूट वगैरे त्या काळात असलेले किंवा आत्ताही जे आहेत ते धारण करायला पाहिजे. आता यानंतर ओम विश्वाभ्यो मानाष्ट्राभ्यस परिपाहि सर्वतः, त्याच्या हातामध्ये आतापर्यंत जे काठी होती ती जंगली होती, पळसाची होती, पण आता त्याला बांबूची काठी द्यायची आहे. अर्थात बांबूची काठी जरा सुंदर दिसते, सुंदर असते. आता हे सगळं काही दिल्यानंतर, यज्ञ झाल्यानंतर हे सर्व काम होत आहेत. हे सर्व कार्य झाले त्यानंतर जो सर्वात या कार्यक्रमामध्ये महत्वपूर्ण गोष्ट असते ते असते उपदेशाची. आचार्य जो उपदेश देत असतो, बरं का बरं त्याचं समावर्तन संस्कार केलं, का बरं त्याला ब्रह्मचारी राहू दिलं नाहीत, का बरं त्याला घरी पाठवत आहेत? तर तैत्तरीय उपनिषदेमध्ये फार सुंदर उपदेश आहे आणि त्या उपदेश देताना आचार्य म्हणतात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, यानी अस्माकं सुचरितानि तानी त्वया उपासनीयानि नो इतराणी. आजपर्यंत जे जे काही माझे सुचरित तू धारण केलेले आहेत, माझे जे काही उत्तम चरित्र आहेत ते तुला मानायचे आहेत आणि जे काही माझे चुकीचे आहेत ते तुला सोडायचे आहेत. हा संदेश आचार्य देत असतो. आणखी मुलीसाठी आहे का आचार्यजी? हा? मुलीसाठी सुद्धा आहे का संस्कार हा? हा, मुली, हे बघा, इकडे जर संस्कार मुलांसाठी होत आहेत तर तिकडे कन्यासाठी सुद्धा तीच अवस्था आहे, तीच वेळ आहे किंवा त्याच प्रकारचे संस्कार आहेत. कारण दोन्ही गुरुकुलामध्ये शिकायचे, मुलं सुद्धा शिकायची, मुली सुद्धा शिकायच्या. तर मुलाचेही संस्कार हे पहा, आजही गुरुकुलामध्ये ज्या मुली शिकतात ते काही बिंदी लावत नाहीत, ते काही कानामध्ये घालत नाहीत, त्या काही फार काही केसमध्ये म्हणजे विविध प्रकारचे जे काही आजचे प्रसाधन आहेत त्या प्रयोग करत नाहीत. तर त्यांना सुद्धा आता आणायचं आहे, त्यांना सुद्धा बिंदी वगैरे घालावी, त्यांनी सुद्धा अलंकरण घालावे. ते या एका संस्कारमध्ये, आता जसं आपण लग्न करतो तर तो संस्कार आहेच, तर मुलांचं जसं करतो आपण तसं मुलींचंही करतो, तसंच हा संस्कार सुद्धा दोघांचंही आहे. आपल्याकडे पुरुष शब्द नेहमी येतो, तर लोक म्हणतात कधी कधी किंवा पुरुष शब्द आहे तर पुरुषवाचक आहेत हे सगळे लोक, तर असं नाहीत. आपल्याकडे पुरुष शब्द जेव्हा प्रयोग केला जातो तर पुरुषातून आत्मतत्वाचा प्रयोग केला जातो असं समजायचं असते. आपण पुरुष म्हणजे काय? पुरीशेते ती पुरुष, जे पुरीमध्ये राहते, ह्या पुरीमध्ये जो राहतो आत्मतत्व. तर आत्मा महिलांचाही असतो, आत्मा पुरुषांचाही असतो, पण आता पुरुष रूढ झालेला आहे की फक्त जे पुल्लिंगी आहेत तोच पुरुष, पण असं नाही. तर आचार्याच्या उपदेशाची मी जी गोष्ट करत आहे, आचार्य फार सुंदर उपदेश देतो. कोणता उपदेश देतो? यानी अस्माकं सुचरितानी, माझे जे काही सुआचरण आहेत तेच तू धारण कर. आणि तिथे गेल्यावर सुद्धा तुला जर काही कष्ट आलं, काही दुःख झाले, काही परेशानी झाली तर तू अधूनमधून मला तिथून विचारत जा. आणि एक महत्वपूर्ण संदेश देतात, प्रजातंतुम मा विवच्छेत्सीहि. तू जात आहे, तू लग्न करणार आहे, तुला लग्नाची परवानगी देत आहे मी, पण लग्न कशासाठी करत आहेत? प्रजातंतुम मा विवच्छेत्सी, प्रजाला वाढवायचं आहे. जसं तुला तुझ्या आई वडिलांनी जन्म देऊन माझ्याकडे पाठवलं, गुरुकुलात पाठवलं, तसं तू सुद्धा उत्तम संततीला जन्म दे आणि माझ्याकडे पाठव. माझ्या घरी माझ्या या गुरुकुलामध्ये तुझी उत्तम संतती यायला पाहिजे, असा तो उपदेश देत असतो आचार्य. आणि आचार्य आणखी बघा त्यांनी काय काय कर्म केलेले आहेत. पाद्य, अर्घ्य, मधुपर्क, स्नान, मेखला, दंड, जटा, लोम, नख यांचं त्याग केलेला आहे. तर सुंदर वस्त्र, धोती, पितांबर, माला, अलंकार, मुकुट, अंजन, क्षत्र, बूट
इत्यादी सुंदर सुंदर वस्तूंचं त्यांनी धारण केलेलं आहे. पण हे नुसतं, कारण त्यांना प्राचीन काळातल्या लोकांना हे माहिती होतं की लग्न करायचं असेल तर लग्नाची वेशभूषा त्यांनी धारण केली पाहिजे. आचार्य तर उपदेश देत आहेत, पण यामध्ये संस्कार विधीमध्ये जेव्हा जर आपण हा संस्कार जेव्हा करणार तर त्यावेळी ज्याचं आपण संस्कार करत आहोत तो जो ब्रह्मचारी आहे त्याच्या हातामध्ये आपण हे दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? संस्कार विधी. आणि त्याच्याकडून जे आहे तर हे वाचून घेतलं पाहिजे. काय सर्वात शेवटी दिलेला आहे तो म्हणतो, सुनो भद्रजनो, इन महाशय आचार्य ने मुझ पर बड़ा उपकार किया है, जिन्होंने मुझे पशुता से छुड़ा उत्तम विद्वान बनाया है. हे सर्व काही त्यांनी त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. आणि हे वाचल्यानंतरच जसं जसं हे वाचणार तसं तो जो विद्यार्थी आहे, जो ब्रह्मचारी आहेत, तो आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत, गुरु दक्षिणा व्यक्त करत आहेत. आणि त्याच्याकडून हे वाचन करून घेऊन मग त्याला आचार्याने आज्ञा दिली पाहिजे. आता तो आचार्य पुरोहित असू शकतो किंवा तो आचार्य गुरुकुलाचे आचार्य असतील किंवा आणखी कोणी विद्वान आले असतील तर त्यांच्याकडून हे त्यांनी उपदेश घेऊन मग हा संस्कार येथेच संपन्न होत असतो. तर समावर्तन संस्कारची जी विधी आहे ती आता आपण संपवलेली आहे. आणि जसं की आधीच आपल्याला सूचना दिलेली आहे आणि सूचना देताना मंत्रीजींनी सांगितलेलंच आहे की आज थोडंसं आपण विवाह संस्कार घेणार आहोत आणि एकच विधी घेणार आहोत. आणि ती विधी बरं का मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, कारण आज वैदिक पद्धतीने लग्न लावणाऱ्यांची सर्वात जास्त कमतरता आहे. आणि म्हणून वैदिक पद्धतीने जे लग्न लावू शकत असतील असे जे विद्वान आहेत, असे जे पुरोहित आहेत, त्यांची आज फार आवश्यकता असते. आणि आपण सर्वांनी या विवाह संस्काराला उत्तम पद्धतीने जर केलं तर आपल्यालाच नव्हे तर आपण जेव्हा उत्तम संस्कार करणार तर या निमित्ताने आर्य समाजाची, या निमित्ताने महर्षी दयानंदाची, या निमित्ताने आपल्या सभेची, या निमित्ताने स्थानीय आर्य समाजाची महत्ता वाढत असते. तर आता या संस्काराला संपन्न करून आपण विवाह संस्काराकडे वळूया. विवाह संस्कार सर्वात मोठा पण आहे आणि उत्तम पण आहे. आणि विवाह संस्कारामध्ये बरं का यामध्येही सगळी तयारी आहे. सगळी तयारी झाली होण्यापूर्वी एक 5 मिनिटाच्या विवाहाबद्दलचा उपदेश द्यावा आपण. आपल्यालाही माहिती असली पाहिजे की विवाह किती प्रकारचे आहेत, विवाह का केले पाहिजे, विवाहाचा अर्थ काय आहे. इथून आपण संस्काराची सुरुवात करू शकतो. आपल्याला माहिती आहे की विवाहाचा अर्थ काय आहे. वि उपसर्ग आहे, त्याला वह धातू आहे आणि वि उपसर्ग पूर्वक वह धातू लावली तर विवाहाचा अर्थ होतो विशिष्ट प्रकारे वहन करण्याची क्षमता जिथे ज्यावेळी येऊन जाते तुमच्यामध्ये त्याचं नाव आहे विवाह. आणि विशिष्ट प्रकारचे वहन करण्याची कोणती क्षमता असली पाहिजे तुमच्यामध्ये, तर विशिष्ट प्रकारे आता गृहस्थ आश्रमामध्ये जाऊन आई वडिलांची सेवा आहे, समाजाची सेवा आहे, देशाची सेवा आहे, धर्माची सेवा आहे आणि संतती जे काही तुम्ही करणार आहोत त्या संततीची सेवा आहे. तर या संततीची आता बरं का आतापर्यंतचे सगळे संस्कार हे ब्रह्मचर्य अवस्थामध्ये झालेले आहेत आणि हा संस्कार जो आहे आता ब्रह्मचर्य सुटत आहे आणि एक नवीन आश्रमामध्ये प्रवेश होत आहेत, त्यासाठी हा संस्कार केला जात आहे. आणि म्हणून भरपूर जबाबदारी याच्यामध्ये पडणार आहेत. एक मात्र असा संस्कार आहे ज्या संस्काराला, ज्या आश्रमाला एक आणखी नाव देण्यात आलेलं आहे. बघा सर्व आश्रमांना एकच एक नाव आहे, पण गृहस्थ आश्रमाला एक आणखी नाव आहे, तो नाव म्हणजे स्वर्ग आश्रम आहे. काही लोक म्हणतात आता संसारात पडणार आहोत, आता दुखी राहणार आहोत, आता असं आहे. किंवा काही लोक आपल्याला सांगताना भेटतात काय करावं आता संसारात पडलो आहे मी. पण लक्षात घ्या हा गृहस्थ आश्रम म्हणजे म्हणायचं बरं का सर्वांना, सर्वांच्या समोर म्हणायचं की गृहस्थ आश्रम म्हणजे काही दुखी आश्रम नव्हे. तुम्ही प्रवेश करीत आहात हा स्वर्ग आश्रम आहे.
आणि स्वर्ग आश्रम यासाठी आहे की तुम्हा दोघांना मिळून स्वर्ग बनवायचे आहेत, आपल्या जीवनालाही, समाजालाही, राष्ट्रालाही आणि विश्वालाही स्वर्ग बनवायचे आहेत. म्हणून तुम्ही या आश्रमामध्ये प्रवेश करीत आहात. आणि या आश्रमाचं महत्व काय आहे? गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करताना आतापर्यंत तुम्ही ब्रह्मचारी होता, एकटे होता, कसंही चालायचं, कसंही वागायचं, कसंही राहायचो, कधी खायचं, कधी नाही खायचं, कधी मिळायचं तर ठीक, नाही मिळायचं तर ठीक, हे सर्व चालू होतं तुमच्या ब्रह्मचर्य अवस्थामध्ये. परंतु आता तुम्ही गृहस्थमध्ये जात आहात, तर गृहस्थमध्ये गेल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला ब्रह्मचार्यालाही द्यायचं आहे, वानप्रस्थालाही द्यायचं आहे आणि संन्यासालाही द्यायचं आहे. सकाळी उद्या, आज तुमचं लग्न होणार आहे आणि उद्या सकाळी तुमच्या घराच्या समोर हे 3 भिक्षुक येतील आणि म्हणतील, माते भिक्षाम देई, तुम्हाला यांना भिक्षा द्यायची आहे. तात्पर्य असं आहे की गृहस्थ आश्रम जे आहे तर सर्वांच्या पालन करता आश्रम आहे. गृहस्थ आश्रम सबका पालन पोषण करने वाला आश्रम है. तो ऐसे आश्रम में आप प्रवेश करने जा रहे हो, इसलिए आपके ऊपर सबसे अधिक जवाबदारियां हैं, सबसे अधिक आपको वहन करना है, इसलिए इसका नाम विवाह है. और इसलिए इतनी सारी जवाबदारियां आपको पालन करनी है, इसलिए आप विवाह संस्कार करने जा रहे हो और विवाह में प्रवेश करने जा रहे हो. ऐसा सबसे पहले हमको उन्हें उपदेश देना है, उनको ये सारी बातें हमें बतानी है. उनको बताना है कि 8 प्रकार के विवाह होते हैं और ये 8 लोगों को पता ही नहीं है कि विवाह कितने प्रकार के होते हैं. उनको बताना है कि पहला ब्राह्म विवाह है, दूसरा दैव विवाह है, तीसरा हर्ष विवाह है, चौथा प्राजापत्य विवाह है, पांचवा आसुर विवाह है, छठा गांधर्व विवाह है, सातवां जो है वो राक्षस विवाह है और 8वां जो है वो पैशाच विवाह है. ये 8 प्रकार के विवाह हैं. मैं तो कई बार कहता हूं, मुझे अगर किसी जो भी विवाह करने जा रहे हैं उनसे मेरा संपर्क यदि हो जाता है तो मैं उन लोगों को कहता हूं, देखो आप विवाह कराने मुझे बुला रहे हैं, जरा वर और वधु से एक बार मेरी बात करवा दीजिए. और वर वधु को मैं पहले ही कहता हूं कि विवाह संस्कार और गृहस्थ आश्रम प्रकरण आपको पढ़ के आना है. ध्यान देना, ये उनसे पहले पढ़वाओ, कुछ तो पता चले, कुछ तो ज्ञान हो कि हमारा क्या होने वाला है. तो हमको उन्हें ये बताना है कि आप गृहस्थ में प्रवेश करने जा रहे हो, आपको जवाबदारियां कितनी है, आप कौन सा विवाह करने जा रहे हो. आजकल बहुत से लोग गांधर्व विवाह करते हैं, बहुत से लोग आर्ष विवाह करते हैं, परंतु सबसे बढ़िया विवाह जो बताया गया है और सबसे पहला विवाह बताया गया है वो है ब्राह्म विवाह. अब मैं एक एक विवाह की अगर व्याख्या करूंगा तो फिर समय हमारा उतना नहीं बन पाएगा. बस इतना समझ लीजिए कि जो 4 विवाह हैं पहले, वो 4 विवाह उत्तम है. और 5वां विवाह जैसे मैंने बताया वो आसुर विवाह है. उसमें जो है तो वर को पैसे देना पड़ता है, किन्हें? कन्या वालों को, और कन्या वालों को धन दे करके उससे विवाह किया जाता है, वो असुर विवाह है. और जो गांधर्व विवाह है, वो गांधर्व विवाह में भी जो है वर और कन्या दोनों की इच्छा हो गई और दोनों की इच्छा होते से ही मन में मान लिया कि हम पति और पत्नी हैं और रहने लग गए, उसका नाम गांधर्व विवाह है. एक प्रकार से आज ऐसे विवाह भी बहुत से हो रहे हैं कि बस मन में मान लिया, पर आज चूंकि कानून है, नियम है कुछ अधिक, इसलिए वो रजिस्टर्ड वगैरह करवा लेते हैं. परंतु गांधर्व विवाह मतलब वर वधु की इच्छा हो गई और साथ में रहने लग गए. और ऐसे ही 7वां विवाह जो राक्षस विवाह है, अर्थात कन्या को जबरदस्ती खींच के ले जाना और उसके साथ में विवाह कर देना, तो ये विवाह भी योग्य नहीं है. और 8वां विवाह तो पैशाच विवाह है कि सोती हुई कन्या है, पागल है, नशे में उन्मत्त है, ऐसी कन्या को एकांत में पा करके दूषित कर देना. आज भी कई अपने देश में प्रांत हैं ऐसे जहां पर कि इस प्रकार के विवाह लोग कर देते हैं, जो उत्तम नहीं है, पर अब कर देते हैं. तो अपने को ये विवाह करने नहीं है. हाँ, एक बात और मैं यहाँ पर आप सबके लिए बताना चाहूंगा. आजकल जो भाग करके आते हैं, और हमारे कई जगह तो आर्य समाज की पहचान ही ऐसी बनी है कि यहाँ पर जो भाग के आते हैं उनका विवाह होता है. तो वो विवाह को करते समय और कराते समय दोनों बातों का ध्यान
रखना है कि योग्य पद्धति से वे आए, उनके माता पिता, उनके भाई बंधु साथ में रहें, और वो दोनों सुशिक्षित हों, दोनों पढ़े लिखे हों, दोनों सज्जन हों, दोनों निर्व्यसनी हों। तो ऐसे लोगों का ही विवाह हम करवाएं। मैं तो कहता हूं, जहां भी विवाह कराने जाता हूं, मैं कहता हूं भाई ये दूल्हे के दांत मुझे अच्छे लग रहे हैं, इसका मतलब ये व्यसनों से रहित है। अगर व्यसनों से रहित है तो ही हमें आर्य पुरोहित ने उनका विवाह कराना चाहिए, या फिर उनसे वहां पर प्रतिज्ञा करवानी चाहिए कि ये आज के बाद में तंबाकू नहीं खाएंगे, आज के बाद में सुपारी नहीं खाएंगे, तभी हम उनका विवाह कराएं। ये हमारा भी कुछ वैदिक, नहीं तो फिर हमारे में और वो साधारण पंडितों में कोई अंतर नहीं रहेगा। वो साधारण पंडित भी कुछ भी करते हैं, ऐसी विवाह लगा देते हैं। तो ये इतनी थोड़ी बहुत बातें आपको वहां बतानी है, और ये बताने के बाद में फिर उन्हें ये भी बताना है कि देखो ये कन्या भी पढ़ी लिखी है, ये वर भी पढ़ा लिखा है, इन दोनों का विवाह हो रहा है, और इन दोनों के विवाह के उपलक्ष्य में जो इतना बड़ा आयोजन किया है आपने, इतने लोगों को बुलाया है। आजकल महाराष्ट्र में तो 2000-3000 लोग आते हैं। ये इनको बुलाना तभी सफल होगा, ये वहां पर बताना है, जब ये पति और पत्नी सदा प्रेम से रहेंगे। और केवल प्रेम से नहीं रहेंगे तो आगे आगे बातें आएंगी और भी। तो ये दोनों पति और पत्नी प्रेम से रहेंगे। परंतु एक बात महर्षि दयानंद भी कहते हैं, मनुस्मृति भी कहती है कि एक ही गोत्र में परस्पर विवाह नहीं होने चाहिए। इतना ही नहीं, यहां तक कहा गया है कि माता की 6 पीढ़ी में और पिता की भी इतनी ही पीढ़ियों में कोई संबंध न हो, ऐसी कन्या से विवाह करना चाहिए, और ऐसे पुरुष से विवाह करना चाहिए। तो हमें, यद्यपि हमें ये सब बातों का, क्योंकि आजकल तो विवाह भी इतनी जल्दीबाजी में होते हैं, आइए आइए पंडित जी बस शॉर्टकट कीजिए, थोड़े से में कीजिए। आपको बहुत से, जब आप पौरोहित्य करेंगे तो इतने अनुभव आएंगे कि पूछो मत। बड़ी दूर से भी लोग बुलाते हैं, पर वो सारी अवस्थाएं, तो पुरोहित को भी ये देख लेना चाहिए कि भाई लोग कैसे हैं, वो क्या चाहते हैं। तो उतने समय में, उतने काल में, क्योंकि भाई हम वहां पर पराधीन होते हैं। हम यदि कहेंगे नहीं नहीं मैं तो पूरी 1.5 घंटे में विधि कराऊंगा, तो फिर मामला गड़बड़ हो जाएगा। तो हमें ये भी देखना है कि इनको 15 मिनट, तो 15 मिनट में हम क्या करवा सकते हैं, इसका भी ध्यान रख करके विवाह करवाना है। ये भी ध्यान में रखना है कि हमारी विधि भी पूरी हो जाए, सांप भी मर जाए और लाठी भी न टूटे, ऐसा ध्यान में रख करके विवाह हमें कराना चाहिए। अब मैं, जैसे कि मैंने कहा है आपको कि मैं विवाह की पहली विधि आज आपको थोड़ी सी उससे परिचय कराऊंगा। बड़ी सुंदर विधि है, और मैं तो कहता हूं कि पहली विधि सबसे महत्वपूर्ण विधि है। सारी विधियां ही महत्वपूर्ण है, पर पहली विधि जिसका नाम है सत्कार विधि। मैं दोनों वर वधुओं को खड़ा कर देता हूं, और खड़ा करने के पश्चात सबसे पहले प्रश्न करता हूं, और वो खड़ा होने से दोनों के हाथों में पुष्प हैं, और स्वागत विधि अपनाई जा रही है। और स्वागत विधि हमेशा कहाँ होती है? वधु के घर में होती है। इसलिए भले ही वधु के घर में नहीं भी हो रही हो, तो पुरोहित ने ये कहना चाहिए कि आपके घर में कार्यक्रम हो रहा है, और वधु के हाथ में पुष्प हैं। पुष्प लेने से पहले उन दोनों को एक बात बतानी है कि देखो स्वागत विधि है, और ये स्वागत विधि वधु के द्वारा की जा रही है। और संसार में, गृहस्थ में जाने के बाद में कुछ भी नहीं है आपके घर में तो भी चलेगा जी, मिठाई नहीं है तो भी चलेगा, आसन नहीं है एक बार तो भी चलेगा, आपके घर में कुछ भी नहीं है तो भी चलेगा। आपके घर में एक चीज अवश्य होनी चाहिए, और वो कौन सी चीज होनी चाहिए? मधुर वाणी। जिस वधु के, उनको वहां समझाना है आपको ये स्वागत विधि करने से पहले, कि जो वधु मीठा बोलने वाली होगी वो सबको अपना बना लेगी, और जिसके पास में मीठी वाणी नहीं रहेगी वो अपनों को भी दूर कर देगी। आप स्वागत कर रही है ना, तो आपको ये बात ध्यान में रखनी है, और वर को भी ये बताना है कि आपको भी ये बात ध्यान में रखनी है कि आपके पास में कुछ भी नहीं है तो भी मीठी वाणी होनी चाहिए। परंतु अभी आपके पास में पुष्प हैं, उसके हाथ, वधु के हाथ में पुष्प देने हैं आपको, और जैसे ही वधु के हाथ में पुष्प आएंगे तो उनसे आपको कहलवाना है। देखो एक और यहाँ पे बात बता देता हूं, वधु से आपको पूछना, वर से भी आपको पूछना है, थोड़ा सा आनंद आना चाहिए, सब लोग हंसते रहना चाहिए। अगर हंसते रहेंगे
और ये पुरोहित ने ये भी ध्यान में रखना है कि सब लोगों का ध्यान मेरी ओर है कि नहीं। यदि मेरी ओर ध्यान नहीं है तो समझ लीजिए फिर काम गड़बड़ हो जाएगा। सभी मेरी ओर देखना चाहिए, पुरोहित को भी और देखना चाहिए और वर वधु की ओर भी ध्यान देना चाहिए। तो पुरोहित ने कहना है वर को कि आप रोज समय से घर में आते हैं कि नहीं आते हैं। वो कहेगा या तो उनसे पूछिए कि आप कब आते हैं घर में। तो पुरोहित हो सकता है कहेगा मैं रोज 10 बजे आता हूं, मैं रोज 6 बजे आता हूं। तो कहना कि आज के बाद में समय से आना है, 6 बजे आना है, और आप अगर समय से आएंगे तो आपकी धर्मपत्नी ऐसे ही हाथ में फूल लेकर के खड़ी रहेगी और आपका स्वागत करेगी। और अगर देर से आएंगे तो कह देना है मुझे नहीं पता फिर क्या मिलेगा आपको। पति अगर समय से आता है तो पत्नियां खूब आनंद से सत्कार करती हैं और हाथ में फूल पुष्प देना है और फिर बुलवाना है उनसे, बोलिए ओम साधु भवानास्ताम अर्चयिष्यामि भवन अर्चयिष्यामो भवंतम। अब ये एक एक मंत्र बोलूंगा तो इसमें भी समय लगेगा, एक एक प्रतीकात्मक कुछ मंत्रों को मैं बोलते जाऊंगा। और जब आप बुलवाएं तो कहिए हे आर्यपुत्र मैं आपका हार्दिक स्वागत करती हूं, ऐसा आपको हिंदी में बुलवाइए। मराठीमध्ये म्हणा हे आर्यपुत्र मी आपलं हार्दिक स्वागत करत आहेत, आणि त्यांना म्हणायचं हसत हसत स्वागत करा, नुसतं बोलू नका। और हसत हसत तर मी तिथेच विचारत असतो अनेकदा त्या नवरदेवाला का हो यांनी काय म्हटले तुम्हाला। संस्कृत मध्ये एक फार मोठा शब्द म्हटलेला आहे। कोणता शब्द म्हटलेला आहे? साधू शब्दाचा प्रयोग केलेला आहे। साधू भवानास्ताम, अहो तुम्ही साधू आहात म्हणून तुमचे मी सत्कार करीत आहे, तुम्ही सज्जन आहात म्हणून तुमचे मी सत्कार करीत आहेत, तुम्ही युनिक मेन आहात म्हणून तुमचे मी सत्कार करत आहेत, आणि विशेष म्हणजे तुमचं नाव वर आहे म्हणून तुमचे मी सत्कार करत आहेत, असं तिथे भावना व्यक्त केली पाहिजे। आणि त्यांनी जरी नाही भावना व्यक्त केली तर पुरोहिताचं कर्तव्य आहे की त्यांना सांगायचं की आज या वधूसाठी तुम्ही युनिक आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून तुमच्या इथे सत्कार होत आहेत। विचारून घ्यायचं पहिल्यांदा येत आहात यांच्या घरी की अधूनमधून आले होतो। ते म्हणतील, थोडस हास्य होईल, ते म्हणतील पण नाही नाही आधी पण आलो होतो। त्यांना म्हणायचं आधी तुम्ही आलो असणार मधून इकडे तिकडे, तर ते अनऑफिशियली होतं, आज तुम्ही ऑफिशियली आलेले आहात इथे आणि म्हणून तुमचे एवढा विधीपूर्वक सत्कार केला जात आहे। आता सत्कार केल्यानंतर आसन वगैरे दिलं जाते आणि वधूकडून असं तुम्ही हात दाखवायला पाहिजे असे की विष्टरो विष्टरो विष्टरा प्रतिगृह्यताम, हे आर्यपुत्र आपण आसनाचा स्वीकार करावा। तुम्ही वधूला म्हणायचं की हात दाखवा आणि त्यांना बसायला सांगा। एक 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 नजाकत आली पाहिजे। आणि जसेच वधू हात दाखवेल आणि बसेल तर त्याच वेळी तुम्ही एक लक्षात आणलं पाहिजे, वधूला बसू दिलं नाही पाहिजे। मी वधूला कधीच बसू देत नाहीत, मी वधूला म्हणतो तुम्ही उभेच राहा, तुम्ही अतिथीचा सत्कार केलेला आहे, आता तुम्ही उभे राहा। वधूला वाटते का बरं पंडितजींनी उभा केला असेल, पण त्यांना सर्वात मोठी गोष्ट सांगायची असते, तुम्हाला मी उभं का केलेलं आहे की तुम्ही अतिथीला बसवलेला आहे, तर आधी तुमच्या घरी येणाऱ्या सर्व अतिथींना बसवायचं, आणि अतिथी नसेल तर सासूबाईला बसवा आधी, सासऱ्यांना बसवा आधी, घरी येणाऱ्या पाहुण्याला आधी बसवा, आणि मग सासूबाईला म्हणत असतो बघा तुम्हाला बसवलेला आहे, आता सासूबाईंनी म्हटलं पाहिजे तू पण बस, तेव्हा तुम्ही बसलं पाहिजे। मग सासूबाईकडून मी वधून घेतो की हा तुम्ही पण सांगा बसायला, मग त्यांनी हात दाखवल्यावर ती वधू बसते। ही एवढी मोठी गोष्ट आहे, कारण आज अनेक लोक यामुळे परेशान आहेत की त्यांना हे कळतच नाहीत, आमची सुनबाई तर आमची काही इज्जतच करत नाहीत, आमची सुनबाई तर आम्हाला कधी बसायला सांगत नाहीत। ती नजाकत आहे, या कोण पुढे बसलं कोण मागे बसलं यांनी काही होत नाही, पण जर सुनबाईने नुसतं एकदा मधुर वाणीने बोललं अहो तुम्ही बसा ना अगोदर, आणि एकच खुर्ची असेल तर त्यांना बसू द्यायचं, आपण उभं राहायचं, आणि 2 खुर्ची असेल तर सासूबाईने सुनबाईला म्हटलं पाहिजे तू बस, आणि सुनबाई तुम्ही बसा, आणि सासूबाईने सुनबाईला म्हटलं पाहिजे तू बस। यामध्ये आनंद आहे, आणि आज नंतर असंच व्हायला पाहिजे, असं तिथे स्वागत विधीमध्ये त्यांना संकेत आपण दिलं पाहिजे। आणि त्यावेळी जर सासूबाई त्यांना बसायला सांगेल, त्यांना म्हणेल बसा, तर बघा किती आनंद आहे, एका दुसऱ्याला प्रेम देण्यामध्ये आनंद आहे। कधीही सासूबाईने ही इच्छा ठेवू नये, तुम्ही हे बोललं पाहिजे तिथे, कधी सासूबाईने हे इच्छा ठेवलं नाही पाहिजे की त्यांनी माझं खूप सन्मान करावं, पण सुनबाईने हे नेहमी ठेवलं पाहिजे मनामध्ये
की मला तेज मिळेल जे मी देणार आहे. म्हणून जर सर्वांना मी आदर देणार तर आपोआप तर आपल्या या विधीमध्ये सुनबाईला महाराणी म्हटलेलं आहे, त्या वधूला महाराणी म्हटलेलं आहे, साम्राज्ञी म्हटलेलं आहे, खूप उत्तम उत्तम नाव दिलेले आहेत. तरी स्वागत विधीमध्ये मग बसले, दोन्ही बसल्यानंतर पाय पुढे केलेले आहेत. पाय पुढे वराचे करायला पाहिजे आणि वराचे पाय पुढे करून पाद्यम पाद्यम अर्घ्यम अर्घ्यम हे प्रतिगृह्यता मंत्र व्यवस्थित पद्धतीने म्हणायला पाहिजे. विराजो दोहोशी विराजो दोहमशी मई पद्य विराज, आणि सर्व म्हणताना आपण त्या समोर आपल्या वर देवतेकडून सुद्धा वधून घ्यायचं किंवा प्रतिगृह्णामी प्रतिगृह्णामी, मी तुमचे स्वागत स्वीकार करीता है, आपका स्वागत मैं स्वीकार कर रहा हूं. ये बातें वहां पर उनसे बुलवाते रहना है आपको. उन दोनों को भी शांत नहीं बैठने देना है, अपने को भी शांत नहीं बैठने देना है, और सामने बैठे वालों को भी, उनको जो है तो वो शांत बैठेंगे, इसका अपने यहाँ से इस प्रकार से कार्यवाही अपने को करनी है. अब देखिए कई बार ये विधि बाहर करवाते हैं कई पुरोहित, वो भी ठीक है. अगर ये विधि बाहर हो गई हो तो बहुत अच्छी बात है. बाहर थाली रखवाइए, थाली में पैर धुलवाइए, और मैं कहता हूं वधू को कि आप इनके ऊपर जल छिड़किए. और पुरोहित ने यज्ञ की तैयारी करते समय नैपकिन जरूर रखवाने हैं. कई बार मैं देखता हूं फिर वही जेबों में से वो निकालते बैठते हैं रुमाल और फिर उससे पैर पोंछते हैं. नहीं नहीं नहीं, बाकायदा आप जब यज्ञ के सामान की लिस्ट देते हो तो 4 नैपकिन वहां पे रखवाइए. अगर 4 नैपकिन रहेंगे तो उनसे पैर पुछवाना है. और पैर पोंछते समय वधू जब पैर पोंछती है तो कई बार डॉक्टर होते हैं, इंजीनियर होते हैं, बड़े बड़े अधिकारी होते हैं, तो उनको लगता है मैं कैसे पैर पोंछूं, कैसे पैरों को धोऊं. पर हम कहते हैं उन्हें कि भाई ये विधि है, और विधि में यहाँ पर आज आप इनके ये अतिथि हैं, अतिथि का सत्कार आप कर रही हैं. हाँ, वधू को वहां पर एक बात जरूर मैं कहता हूं, क्योंकि मेरे पास एक बार शिकायत आई थी. मैं वर को कहता हूं और वधू को भी कहता हूं कि देखो ये विधि में आपने इनका सत्कार किया है, पर कल से वर देवता को जब जब भी घर में आएंगे अपने आप अपने मन से पैर धोना है, इनसे पैर रोज रोज धुलवाने नहीं है. अब ये इस विधि को फिर आगे बढ़ाते हैं. आपके पास मधुपर्क तैयार होना चाहिए. देखो स्वागत विधि में ही मधुपर्क विधि भी आती है. अब ये मधुपर्क विधि वैसे तो थोड़ी सी बड़ी है, फिर भी अभी 7 मिनट हैं, तो मैं क्यों जी 7 मिनट पहले तो नहीं समाप्त करना है. हाँ, तो मैं 7 मिनट है तो थोड़ी सी मधुपर्क विधि को भी हम चले. वहां पर देखिए. वैसे तो 3 कटोरियां होनी चाहिए. तीनों कटोरियों में मधु, शहद, मधु का अर्थ होता है शहद म्हणजे मध, तूप आणि दही, हे 3 वस्तू असायला पाहिजे. आता प्रकार एक इथे सर्वात मोठी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि प्रत्येक पुरोहिताने काळजीपूर्वक लक्षात घ्यावी की त्याने जर 4 चम्मच दही असेल तर 1 चम्मच मोठा किंवा 2 चम्मच मध असायला पाहिजे आणि अर्ध चम्मच ते देखील वितळलेले तूप टाकावे. लक्षात घ्या. अनेक ठिकाणी इथे जर थोडी गडबड झाली, तुम्ही जर बरोबरीने सर्व वस्तू घेतल्या, म्हणजे दही आणि मध बरोबर झाले ना तर विष होत असतात. म्हणून दही आणि मध कधीच बरोबर घ्यायचे नाहीत, बरोबरीचे घ्यायचे नाहीत, म्हणजे सम घ्यायचे नाहीत, विषम घ्यायचे असतात. तर हे विषम घ्यायचे. दही आणि मध ये जो है विषम लेना है, और शहद और घी ये विषम लेना है, और दही तो यथा मात्रा हम ले सकते हैं. 3 कटोरियां करना चाहें तो 3 कटोरी कर लीजिए अथवा 1 कटोरी कर लीजिए. और ये भी देते समय बड़े अच्छे ढंग से मंत्रों का पाठ करना है. और मंत्रों का पाठ तो करना ही है, परंतु जैसे ही हमने वर के हाथ में दही दिलवा दिया तो सबसे बड़ी और बड़ी सुंदर विधि आती है यहाँ पर कि वधू जैसे ही वर को देती है मधुपर्क तो उससे एक मंत्र बुलवाना है. ओम मित्रस्य त्वा चक्षुषा प्रतीक्षे. वर के हाथ में जैसे ही अन्न आए तो उससे पूछिए भाई क्या देख रहे हो, क्यों देख रहे हो. इसको देखने के लिए कहा गया है, तो कह रहे हैं कि मैं क्यों देख रहा हूं, तो आपने मंत्र बोला है और उसमें कहा है कि मैं मित्र के समान देख रहा हूं. आज के बाद में जो भी थाली मेरे सामने आएगी, जो भी थाली मुझे दी जाएगी, मेरी पत्नी के द्वारा परोसी जाएगी, उसके ऊपर मैं कभी
उसको नाम नहीं रखूंगा, ये नहीं कहूंगा तिखटच कमी आहे, मीठच जास्त आहे, अमुकच बनवलेला आहे, तमुकच बनवलेला आहे, असं नाही करणार मी. मित्राप्रमाणे पाहणार आहेत, अर्थात ताटात आणि खाण्याच्या अगोदरची गोष्ट आहे बरं का, हे मी सांगत नाही, वेद सांगत आहे. खाण्याच्या अगोदरच म्हणायचं आहे, वाह क्या बात आहे. मित्रस्य त्वा चक्षुषा प्रतीक्षा म्हणजे काय, जसं आपण मित्राला पाहतो, मित्राला पाहिल्यानंतर आनंद येतो की नाही, वा 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 या 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 असं म्हणतो ना, तसंच ताट पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे, वाह क्या बात आहे, फारच छान आहेत. आणि माता भगिनींना पतीने जर भोजनाची प्रशंसा केली, सासूबाईने जर भोजनाची प्रशंसा केली, सुनूबाई जरी येत नसले तरी, अनेकदा बरं का असं नेहमी घडते, मी कधी कधी विचारत असतो का चांगलं स्वयंपाक बनवता येते ना, तर ती सुनबाई म्हणजे ती वधू आपल्या आई वडिलाकडे पाहते, मग मी समजून जातो की हिला काही चांगलं बनवता येत नाही. मग त्यावेळी जे आहे तर आपण त्यांना म्हणायचं काय हरकत नाही, आता इथून पुढे शिकायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांना उत्तम मधुपर्क जे आहे तर त्यांना आधी द्यायचं आणि चारही दिशाला शिंपडायला लावायचं आणि विचारायचं हे 4 दिशामध्ये शिंपडलं काय आहे, हे 4 दिशामध्ये यासाठी शिंपडायला लावायचं आहे की आता तुमच्या हातात वाटी आहे, आता काय करणार तुम्ही, तर ते म्हणत असतात खाणार. आपण म्हणायचं नाही नाही खायचं नाही, हे 4 दिशामध्ये शिंपडायचं तात्पर्य जे आहे की आधी भोग लावायचा आहे, अर्थात आधी आई वडिलांना द्यायचं आहे, पाहुण्यांना द्यायचं आहे, त्यानंतर आपण ग्रहण करायचं आहे. याचा अर्थ असा आहे, वस्वस्त्वा गायत्रेण छंदसा भक्षयन्तु वगैरे या मंत्राने 4ही दिशामध्ये शिंपडायला लावायचं आणि शिंपडल्यानंतर मग त्यांना म्हणायचं आहे आता याला तुम्ही भक्षण करा. मी कधी कधी त्यांना विचारती असतो की तुम्ही काय खाल्लेलं आहे, काहीच माहिती नसते. हे मधुपर्क फार महत्वपूर्ण वस्तू आहे, त्यांना म्हणायचं असते यामध्ये 3 वस्तू आहेत आणि वात पित्त कफ हे तिन्हीच्या नाशासाठी आहेत. लग्नानंतर दररोज सकाळी उगाच चिवडा द्यायचा नाही, दररोज सकाळी चहा द्यायची नाही, दररोज सकाळी कॉफी द्यायची नाही, दररोज सकाळी उठलं की सुटलं पोहे बनवायचे नाहीत, उठलं की सुटलं ब्रेड बनवायची नाही, ते सांगायचे असते तिथे त्यांना. तर मग काय द्यायचं आहे म्हणे, दही द्या, मध द्या, तूप द्या, याचं मिश्रण आहे म्हणे हे मधुपर्क. आणि हे मधुपर्क तुम्ही जे खाणार त्यांचे वात नष्ट होणार. वात म्हणजे काय, दही वात नष्ट करतो, मध कफ नष्ट करते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तूप घृत हे पित्त नष्ट करतो. आणि वात पित्त कफ हे तिन्ही प्रकारचे रोग माझ्या पतिदेवतेंना माझ्या परिवाराला येऊ नयेत म्हणून मी हे तुम्हाला देत आहेत. आणि म्हणून मधुपर्काची विधी आपल्या सगळ्या सत्काराच्या विधीमध्ये वर्णित आहेत. आणि मधुपर्क देताना त्यांना हे मधुपर्काचं महत्व सुद्धा पटवून द्यावे. आता 6:59 झालेले आहेत, कारण काय मी आणखी काही बोलणार पुढे तर लगेच जास्त वेळ होऊन जाणार. तर 7 पर्यंत मला बोलायचं होतं, 7 वाजत आलेले आहेत. आपण सर्वांनी जे काही चांगल्या प्रकारे हे ऐकलं असेल, इथपर्यंतची विधी आपली संपलेली आहे. उद्या आपण पुढच्या विधी, उद्या नाही माझा आता परवा दिवशी होणार आहे. मेरा व्याख्यान विवाह संस्कार से संबंध में अब परसों होगा, क्योंकि यही समय में एक अन्य व्याख्यान कल है मेरा. तो आज का समय समाप्त है. धन्यवाद. आगे की कार्यवाही आदरणीय मंत्री जी.